गुणरत्न सदावर्तेंनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी केलेली आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावं, जनभावनेचा आदर केला पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। असं वाटतं की लोकप्रिय नेत्याची नेहमी मंत्री म्हणून वर्णी लागावी किंवा मंत्री व्हावी अशी कायम प्रत्येकाची भावना असावी आणि माननीय लोकनेते मुंडे साहेब होते आणि त्याचबरोबर मुंडे कुटुंबीय पूर्ण म्हणजे धनंजय मुंडे साहेब असतील किंवा पंकजाताई असतील, हे सगळेजण तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करणारी माणसं आहेत। त्याच्यामुळे ते जर मंत्री झाले तर मला असं वाटतं की बीडकरांसोबत आम्हाला सुद्धा आनंद वाटेल। तर जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, जरांगेंना आमदार कोण करणार असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटलांवर केलाय। मी तर म्हणेल ग्रामपंचायत त्यांच्या पुढाकाराने निवडून येत नाही। तुम्ही बघितलं ना बीड मध्ये काय झालं, बीड जिल्ह्यामध्ये कोणती ग्रामपंचायत होती ती, परवा मसाजोग मध्ये ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत। त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये त्यांना आमदारकी किंवा ज्या पक्षात कोणी घेऊन गेले तर ते पक्ष कोसळून जाईल। तर गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटलांवर हा हल्लाबोल केलेला आहे। ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत तर त्यांना आमदार कोण करणार असं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंना टोला लगावला। पश्चिम बंगालच्या जनतेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले। पश्चिम बंगालच्या भूमीवर राष्ट्रवादाचा हा नवा सूर्योदय। पश्चिम बंगालच्या पवित्र भूमीनं आज एका नव्या सूर्योदयाचे साक्षीदार झाले। पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ही ऐतिहासिक उपस्थिती, राज्यातील विकास, सुशासन आणि राष्ट्रवादावरील लोकांच्या अढळ विश्वासाची साक्ष या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नतमस्तक होत पश्चिम बंगालच्या दैवी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। तर या ठिकाणी असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलेलं आहे। हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट करत हे ट्विट केलंय। साताऱ्यात 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। मशाल मिरवणुकीनं या संमेलनाची सुरुवात झालेली आहे। साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून हे संमेलन राज्यभरातील साहित्यप्रेमी, लेखक आणि विचारवंतांचं केंद्रबिंदू ठरतंय। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आ साळुंके तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर भारत पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।